विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आपण सध्या इंग्रजी व्याकरणाची एक सिरीज घेऊन आलेलो आहोत. यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक टॉपिक कव्हर करत आहोत. तर आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन टॅग, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, त्यानंतर एबल टू, आणि आज जे काही आपला चौथा टॉपिक आहे तो आहे आपला यूज अनएबल टू. तर वाक्यामध्ये आपल्याला अनएबल टू कसे वापरायचे, कशाच्या जागी वापरायचे, जसं की मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं एबल टू वापरण्यासाठी आपल्याला कॅन आलेले होते आणि कुड आलेले होते. तर ते आणि हे जवळपास सारखेच आहे, फक्त एबलच्या ऐवजी अनएबल आलं आणि म्हणून कॅनच्या ऐवजी आपल्याकडे वाक्यामध्ये कॅन नॉट आलेले आहे. बाकी तर त्याच व्हिडिओमध्ये ॲमीज आर जसं दिलं होतं त्याचप्रमाणे तेही घ्यायचे आहेच. तर आपल्याला हे दोन नियम यासाठी फॉलो करायचे आहेत. तर मित्रांनो, जर आपल्याला वाक्यामध्ये अनएबल टू वापरायचे असेल तर त्यासाठी आपल्याला त्या वाक्यामध्ये कॅन नॉट आलेले असतेच. मग कॅन नॉट आलेले असेल तर काय करायचे, कॅन नॉटच्या जागी आपल्याला अनएबल टू वापरायचे. मग कॅन नॉटच्या जागी अनएबल टू वापरल्याच्या नंतर आपल्याला कॅन नॉट काढून टाकायचे. कॅन नॉट आपल्याला त्या वाक्यामध्ये ठेवायचे नाही आणि मग कर्त्यानुसार आपल्याला एम, इज किंवा आर या तिन्हीपैकी एक क्रियापद आपल्याला वापरायचे आहे, जसे की काल लिहून दिलेले होते. मागील व्हिडिओमध्ये आपण एबल टूच्या व्हिडिओमध्ये एम कशासोबत येतं, इज कशासोबत येतं आणि आर कशासोबत येतं हे आपण दिलेले आहेच. तर कॅन नॉटच्या ठिकाणी एबल टू वापरून आपल्याला एम, इज, आर यापैकी एका कर्त्याचा वापर करायचा आहे. आपल्या दुसऱ्या नियमामध्ये कुड नॉट आलेला असेल, जर वाक्य भूतकाळी स्वरूपातील असेल तर तिथं कुड नॉट असेल आणि मग कुड नॉटच्या ऐवजी आपल्याला तिथे सुद्धा अनएबल टूच घ्यायचे आहे आणि कुड नॉट काढून टाकायचे आहे. कुड नॉट काढायचे आणि त्या ठिकाणी अनएबल टू वापरायचे आणि नंतर जे काही आपला कर्ता असेल त्यानुसार वाज किंवा वेअर आपल्याला वापरायचे आहे. तर हे दोन नियम व्यवस्थित आपण जर समजावून घेतले किंवा आपण याकडे थोडस पाहिले तर यानुसार जर आपण हे पुढील 5 वाक्य सोडवले तर आपल्या लक्षात येईल की अनएबल टू आपल्याला कशा प्रकारे वापरता येते. तर मित्रांनो, सी कॅन नॉट हेल्प असं आपल्याला हे वाक्य दिलेलं आहे. मग इथे आपल्याला कॅन नॉट आलेले आहे. मग आपल्याकडं पहिल्याच नियमामध्ये आपण सांगितले की कॅन नॉटच्या ठिकाणी आपल्याला अनएबल टू वापरायचे आहे, पण कर्त्यानुसार आपल्याला एम, इज, आर यापैकी एक क्रियापद घ्यायचे आहे. आपल्या सी सोबत आपल्याला इज घ्यावे लागेल. सी इज कॅन नॉटच्या ऐवजी अनएबल टू आणि पुढील जेवढं वाक्य असेल तेवढं जशास तसे लिहायचे, इतर कुठलाही बदल करण्याची गरज नाही. त्यानंतर आपल्याकडे दुसरे वाक्य आहे, तर वी कुडंट इथं नॉटच्या ऐवजी एनटी प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे तसंच. मग इथं वी सोबत आपल्याला कुड नॉट म्हणजे वाज घ्यायचं का वेअर घ्यायचं. आता इथं वी सोबत आपल्याला वेअर घ्यावं लागतं. मग वी वेअर unable to attend the program. तर दुसऱ्याचे उत्तर आपले याप्रमाणे होईल. त्यानंतर आपल्याकडे तिसरा प्रश्न आहे, दे कुडंट फॉरगिव्ह हिम. इथे सुद्धा कुडंटच आलेला आहे आणि दे आलेला आहे. मग दे सोबत आपल्याला इथे सुद्धा वेअर वापरायचं. मग दे वेअर अनएबल टू फॉरगिव्ह हिम. तर याप्रमाणे
आपल्याला इथे सुद्धा दे वेअर अनएबल टू फॉरगिव्ह हिम असे वाक्य आपले बनते. 4 नंबरच्या मध्ये आपल्याला इथं कांट आलेला आहे आणि वी आलेला आहे. मग कांट आल्यामुळे तिथं अनेबल टूच घ्यायचे आहे, पण वी सोबत आपल्याला एम इज आर पैकी आर घ्यायचे आहे. मग वी आर अनएबल टू पुढील वाक्य जशास तसे स्विम असे उत्तर होईल. यानंतर आपला 5वा प्रश्न आहे. इथे आपल्याला कुड नॉट आलेले आहे, म्हणजेच द एनिमी वाज अनएबल टू स्पॉट हिम अशा प्रकारे आपल्याला अनएबल टू वापरायचे आहे. तर मित्रांनो, या 5 वाक्यामधून तुमच्या लक्षात आले असेल की आपल्याला अनएबल टू, कॅन नॉट किंवा कांट, कुड नॉट किंवा कुडंट या ठिकाणीच आपल्याला अनएबल टू वापरायचे आहे. फक्त आपल्याला जो काही करता आहे त्यानुसारच क्रियापदाचा वापर करायचा आहे. तर हे तुम्हाला व्यवस्थितपणे समजले असतील तर तुम्ही पुढील तुमच्यासाठी मी एक 5 वाक्य देतो, ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. निश्चितच जमतीलच अशी अपेक्षा करू आणि तुम्हाला एक 5 वाक्य आता देतो. तर तुमचं पहिलं वाक्य आहे दे कुडंट कम. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी, आय कॅन नॉट इमॅजिन इट. आय कॅन नॉट इमॅजिन इट. पुढचा तुमच्यासाठी, I could not defend my games. हे तुमचा तिसरा. त्यानंतर तुम्हाला चौथा, आकाश कुड नॉट वॉक. आकाश कुड नॉट वॉक असे तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. तर हे तुम्ही कुडंट, कॅन नॉट, कुड नॉट आपल्याला आलेलं आहे, तिथे आपल्याला अनेबल टूच वापरायचे आहे. बाकी करता तुमच्या हिशोबाने कोणता करता येईल, कुठल्या कर्त्यासोबत कुठलं क्रियापद आपल्याला घ्यावे लागेल ते तुम्ही ठरवा आणि हे 4 वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करा. हा भाग एबल टू आणि अनेबल टू तुम्हाला समजला असेल तर, व्यवस्थित वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.